जोडे मारो आंदोलन करतायत, जोडे मारण्याच्याच लायकीच आहे। महिलांच्या संदर्भात सतत वाईट बोलणं, याच्या पलीकडे काही केलं नाही। नवनीत राणा असू दे किंवा स्वप्ना पाटकर असू दे, सगळ्यांच्या विरोधात वाईट बोलणं। नीलम गोरे यांच्या संदर्भात सुद्धा ज्या भाषेत बोललेल्या आम्ही त्याचा निषेध करतो। शिवसेना महिला सेनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर असे आंदोलन। उपसभापती नीलम गोरे ताई यांच्यावर सुद्धा आरोप प्रत्यारोप होत आहेत। प्रत्येक वेळेला बोलतायत तुम्ही आम्हाला विचारताय पुरावे, तुम्ही 50 टक्के बोलत होता ते कुठले पुरावे दिलेले, त्याचे पुरावे द्या। पुरावे बघा, बोलायचं असेल तर बोलण्यासारखं आमच्याकडे खूप आहे। जे अनेक वर्ष गेले 20-25 वर्ष पक्षात काम करतायत, त्यांना 20 वर्षापूर्वी आलेल्या लोकांनी शिकवले। आंदोलन करतायत म्हणजे महिला सेनेचे शिवसेनेचे नेते आहेत आणि त्याच्या विरोधात म्हणजे आमचे मार्गदर्शक, आमचा विश्वास आणि त्याच्या विरोधात आम्ही काही बोलले नाही, समजून पटवून घेणार नाही। आणि सगळी महिला सेना शिवसेना विभागवार आम्ही मोर्चे करणार आहोत। और राऊतची ऐपत काय, राऊतची ऐपत काय, त्याची हिंमत कशी झाली आमच्या नेत्यांविरोधात बोलायची, आम्ही निषेध करतो। जर त्यांनी माफी नाही मागितलं तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? माझं असं म्हणणं आहे की 50%च्या आत जर आणेवारी असेल तर दुष्काळ जाहीर होते आणि यवतमाळ जिल्ह्याची आणेवारी 48% असल्यामुळे या जिल्ह्यात शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे। आणि दुष्काळ जाहीर केल्यानंतर जर वसुली करत असेल तर हे निश्चितच चुकीचं आहे। आणि असा जर शेतकऱ्यांमागे जर तगादा लावत असेल आणि शेतकऱ्यांची जर हेतुपुरस्पर नाचक्की करत असेल, जसं मी मागेच पेपरला पाहिलं की शेतींचं हरास काढल्या जात आहे, त्याच्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे, हे चुकीचं आहे। असं झाल्यामुळे ज्या आपला जिल्हा हा शेतकरी जिल्हा आहे आणि आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे, तर निश्चितच हे कुठेतरी शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत आहे। तर असं जर झालं तर भविष्यात आत्महत्या वाढतील आणि तुम्ही जर पठाणी वसुली केली तर निश्चितच तुमचा धिक्कार करून शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार, मी नामदेव थोराज जाधव, मुक्काम पोस्ट वनवली, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी आहे। मी 2012-13मध्ये क्रॉप लोन म्हणून सोसायटीमार्फत कर्ज उचलला 3.5 लाखाचे आता जवळपास 7 लाख रुपये झाले। आणि सततच्या नापिकीमुळे, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज वाढत गेला आणि आता आम्हाला वारंवार नोटिसा येत आहे, जप्ती नोटिसा। आम्ही काय करावं काय नाही। आम्ही कर्ज काढला, परंतु आम्ही काय मटका जुवा खेळण्यासाठी नाही काढला होता, आम्ही शेतीतून काहीतरी उद्योग करावा म्हणून काढला। परंतु सरकारच्या आडमुठी धोरणामुळे आम्हाला आता नाईलाज असो आत्महत्या करण्याची वेळ येत आहे। ओम शांति। प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरी विश्वविद्यालय के तरफ से तो आज कासराली में कालिका माता मंदिर में हमने शिवरात्रि कार्यक्रम रखा है। और आज विशेष आइसक्रीम स्पून से निर्मित ये शिवलिंग बनाया है। ये 750 स्पून से बनाया हुआ ये शिवलिंग है। इसको 10 दिन लगा है, बहुत मेहनत से, तो 2 भाइयों ने मिलके बनाया है। और ये शिवरात्रि हम इसलिए मनाते हैं, शिव परमात्मा धरती पर आकर मनुष्यों के अंदर जो अज्ञान अंधकार है वो मिटाकर ज्ञान की रोशनी दे रहे हैं। ज्ञान द्वारा मनुष्य से हम देवता बन जाते हैं। यही संदेश देने के लिए सभी को सुख शांति का, परमात्मा का वर्षा लेने के लिए हम निमंत्रण देते हैं। और यहाँ राजयोग सिखाया जाता है। राजयोग से हमारा जीवन परिवर्तन होता है, सुसंस्कार बन जाते हैं और हमारे मन की शांति मिलती है, टेंशन से हम दूर होते हैं। ऐसे यहाँ मैजिक भी सिखा रहे हैं, एक मैजिक मेडिटेशन भी रखा गया है और बुराइयों का दान भी कराई जा रही है। और सुबह से बहुत सारे भक्त लोग आकर यहाँ दर्शन किया है। हम जरूर निमंत्रण देते हैं, राजयोग सीखने आइए कोंबडपाड़ा सेंटर पर। महाराष्ट्रातील पहिलाच हा प्रकल्प महिलांच्या माध्यमातून हाऊस बोटिंगचा प्रकल्प असणार आहे, काय सांगाल या संदर्भात? महिलांच्या माध्यमातून पहिलाच हा हाऊस बोटचा प्रकल्प आहे। आजपर्यंत महिला विविध उत्पादने आणि विविध क्षेत्रामध्ये इतर सर्वच कार्यरत होत्या, परंतु आज सर्व्हिस सेक्टरमध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून आपण इथे हा प्रकल्प रत्नागिरी येथे राईबंदर येथे आपण करत आहोत। एकता महिला प्रभाग संघाची ही हाऊस बोट राईबंदर येथे आहे आणि याच्या माध्यमातून महिला ह्या बुकिंग ते अगदी कॅटरिंग पासून ते अगदी
मार्केटिंगपर्यंतच्या सर्व गोष्टी या महिलांच्या माध्यमातूनच आपण करत आहोत. आपल्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आपण जी काही पावले उचलली आहेत त्या पद्धतीने महिला आज सक्षम होऊन जसं बुकिंग आहे, ऑनलाईन बुकिंग म्हणा किंवा ऑनलाईन मार्केटिंग म्हणा किंवा कॅटरिंगच्या सुविधा म्हणा किंवा हाऊसकीपिंगच्या सुविधा म्हणा, या महिलांच्या माध्यमातून, महिला बचत गटांच्या माध्यमातून याच्यामधून आपण प्रत्येक महिलेला रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहोत, प्रत्येक बचत गटाला रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहोत. त्याच पद्धतीने महिलांची मुलं जी वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण घेतात, तर त्या पद्धतीत मुलांना नोकरी किंवा अन्य गोष्टीसाठी कुठे बाहेर मुंबई, परदेशी या ठिकाणी जायला लागतं. परंतु आज स्थानिक लेवलला आपण गावामध्ये महिलांच्या मुलांना इथे रोजगाराची नोकरी देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहोत. माझं नाव नरेश विजय गुरव, गाव दख्खन. आमचे हे सर्वे नंबर भूसंपादकमध्ये गेलेले आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी कोल्हापूर, मिऱ्या नागपूर रत्नागिरी कोल्हापूर हायवे असे भूसंपादकमध्ये गेलेले सर्वे नंबर आत्तापर्यंत मोबदले मिळालेले नाहीत. या मोबदल्यापासून आम्ही वंचित असून हे जमीन जागे जबरदस्तीने तोडत आहेत. याबाबत आम्ही विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्याचं समाधानकारक उत्तर आतापर्यंत कोण देत नाही आणि जबरदस्तीने कामकाज चालू केलेलं आहे. प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता आत्तापर्यंत कोणतेही अधिकारी, तहसीलदार कार्यालय देवरुख, भूमी अभिलेख देवरुख किंवा प्रांत अधिकारी यांना विचारणा केली असता आतापर्यंत काहीच उत्तर देत नाहीत आणि या जमीन जागेवरती जबरदस्ती पोकलान JCB चालवून आमचं नुकसान केलेलं आहे भात शेतीचं. काय दौरा आपण घेऊन आजचा हा आमचा शेतकरी संवाद दौऱ्याची सुरुवात खरं पाहता आम्ही 11 तारखेपासून सुरू केलेली आहे. तर गावागावामध्ये जाऊन घनसंगी तालुका पूर्ण केलेला आहे, त्याचबरोबर अंबड तालुका, अशा पद्धतीने आम्ही संपूर्ण जिल्हा फिरत आहोत. आणि आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या प्रमुख मागण्या, सरकारने जे आम्हाला निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं की तुमची संपूर्ण कर्जमाफी करू शेतकऱ्यांची, त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी उपलब्ध करून देऊ, नदीजोड प्रकल्प आणून, त्याचबरोबर या भागातील जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये MIDC उभा करू. तशीच आमची नव्यानं काही मागण्या आहेत की जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन असेल, मंठा असेल आणि जालना असेल या तालुक्याचं विभाजन करून नवीन तालुक्याची निर्मिती व्हावी. अशा विविध मागण्यासाठी आम्ही आज रोजी 11 तारखेपासून आतापर्यंत हा शेतकऱ्यांशी संवाद साधत आहोत आणि येणाऱ्या 1 एप्रिलला जालन्यामध्ये भव्य असा शेतकरी मेळावा होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही शेतकरी चळवळीमधील रविकांत तुपकर साहेब असतील, पंजाबराव डक असतील, गणेश फरताडेजी असतील किंवा अन्य काही असे लोक आहेत की ते लोक या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे आम्ही तोपर्यंत कर्जमाफीचे फॉर्म भरून घेत आहोत, त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारांचे फॉर्म भरून घेत आहोत, नोकरीसाठीचे आणि जलसिंचनाचा अनुशेष भरून काढण्यात यावा याचे देखील फॉर्म भरून काढत आहोत आम्ही. किती दिवस जालन्यामध्ये तुम्ही दाखल झाले? आजचा हा 11वा दिवस आहे आणि 11व्या दिवसानिमित्त आजचा आम्ही जवळपास 8 गावं करून आलेलो आहेत. प्रत्येक गावामध्ये प्रचंड प्रतिसाद आहे. प्रत्येक माणसाला वाटतं की 7-12 कोऱ्या व्हायला हवंय. प्रत्येक शेतकऱ्यांना वाटतंय की आमच्या शेतामध्ये कायमस्वरूपी पाणी यावं, जेणेकरून आमची शेती समृद्ध होईल, आमचं कुटुंब समृद्ध होईल. अशा पद्धतीनं दिलेले जे वचन आहेत, आता तुम्ही मागे बघू शकता, दिलेलं वचन पूर्ण करा हे आम्ही मागत आहोत. मागण्याच्या अगोदर या सरकारने दिलेले, त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला निवडणुकीच्या टायमाला तुम्ही आशा दाखवली ना की तुमचं कर्जमाफी करू, तुम्हाला नदीजोड प्रकल्प आणू, MIDC आणू, आता दिलेला शब्द पूर्ण करा, हेच आमचं त्यांना ठामपणे सांगणं आहे. आधीच्या वातावरण हे चांगलं होतं. आधीच्या वातावरणापेक्षा आताचं वातावरण लय गढूळ झालेलं आहे. देशात राजनीती, गुंडागिरी, म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी, बाकी दुसरा काहीच नाहीये. पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोब आता काय तसं राहिलेलं नाही. सगळं सरकार जिस तरह से सरकार को चलाना चाहिए उस तरह से सरकार नहीं चला पा रही है. इसमें ईमानदारी कहाँ दिखा रही है सरकार? आप ये बताइए. सरकार तो अच्छी है, उससे कोई लेना देना नहीं. तो न्यूज मराठी 24/7च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा. रोज रात्री 8 वाजता फक्त न्यूज मराठी 24/7 वर.